नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हळिंगळे. मी मानसोपचार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ आणि लैंगिक समस्या तज्ज्ञ म्हणून गेली 12 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. मी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक आजारावर, व्यसनावर आणि लैंगिक समस्यावर इलाज केलेला आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की मानवाच्या ज्या मूलभूत प्रेरणा आहेत, जशा की भूक, तहान, निद्रा आणि मैथून, यापैकीच आज मी तुम्हाला मैथून म्हणजे लैंगिकता याबद्दल मी आपणाशी चर्चा करणार आहे. आमच्याकडे जे पेशंट लैंगिकतेबाबत येतात त्यांच्या मुख्य समस्या किंवा शंका अशा असतात, जशा की लिंग लहान आहे, लिंग वाकडे आहे, लिंगाची जाडी कमी आहे. काही पेशंट असे म्हणतात की हस्तमैथुनाची मला सवय आहे, हस्तमैथुनामुळे मला कमजोरी आलेली आहे, हस्तमैथुन केल्यामुळे मी मोठी चूक केलेली आहे, पाप केलेला आहे किंवा गुन्हा केलेला आहे, असे काही त्यांचे गैरसमज असतात. काही पेशंटच्या मनामध्ये वीर्याबाबत शंका असतात. ते म्हणतात वीर्य कमी आहे, वीर्य पातळ आहे किंवा झोपेतून रात्री वीर्यदोष होतो किंवा वीर्यनाश होतो असं ते म्हणतात. आज आपण लैंगिक समस्यापैकी एक प्रमुख समस्या म्हणजे हस्तमैथुन याबद्दल चर्चा करणार आहोत. हस्तमैथुन म्हणजे वाढलेली कामवासना शमवण्यासाठी स्वतःच्या लिंगाचे उद्दीपन करणे आणि वीर्यपतन होईपर्यंत ही क्रिया चालू ठेवणे, यालाच हस्तमैथुन असं म्हटलं जातं. मग हस्तमैथुन करणे चांगले का वाईट? तर आमच्या शास्त्रानुसार हस्तमैथुन करणे म्हणजे अजिबात चुकीचे नाही, वाईट नाही. याचं कारण असं की हस्तमैथुन म्हणजे काय की हातानं वीर्य पाडणे, आणि संभोग म्हणजे काय की डायरेक्ट पुरुषाचा म्हणजे शिस्नाचा योनीशी संबंध येतो आणि योनीमध्ये वीर्यपतन करतो. मग दोन्हीमध्ये फरक काय? ते इथं फक्त हातानं करतो आणि तिथं डायरेक्ट स्त्रीशी संबंध आहे. पण दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी काय आहे की दोन्हीमध्ये वीर्यपतन होतं. मग हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येतो असा गैरसमज आहे. माणसाची ताकद कशात असते? माणसाची ताकद ही रक्तामध्ये असते. आणखी एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे काय की 100 थेंब 200 थेंब रक्तापासून 1 थेंब वीर्यपर्यंत असा एक गैरसमज आहे. लक्षात घ्या की वीर्य हे खाली पुरस्थ ग्रंथी आणि टेस्टिस, ज्याला वृषण असं म्हणतात, ह्या ग्रंथीच्या सिक्रिशनमुळं, ह्या ग्रंथीचे जे स्त्राव आहेत, ह्या स्त्राव 3-4 प्रकारच्या ग्रंथीच्या स्त्रावांपासून हे वीर्य बनतं. जसं लाळ ही लाळेच्या ग्रंथीपासून बनते, तसंच वीर्य हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ग्रंथी आहेत त्यांच्या ग्रंथीच्या एकत्र आल्यामुळे हे वीर्य बनतं. मग माणसाची ताकद ही रक्तात आहे का वीर्यात आहे? तर रक्तात ही ताकद असते, वीर्यात अजिबात ताकद नसते. मग हस्तमैथुन जे आहे हे फक्त अनमॅरिड लोकच करतात का? तर तसं काही नाही. हस्तमैथुन ही कोणतीही व्यक्ती करू शकते. जसं की अनमॅरिड आहे म्हणून तो हस्तमैथुन करू शकतो, आणि ज्यांचं लग्न झालं आहे ते हस्तमैथुन करू शकतात का? तर बरेच पुरुष हे जरी मॅरिड असेल, लग्न झालं असेल तरी ते हस्तमैथुन करतात. याचं कारण असं की काही वेळा पत्नी जवळ नसते, काही वेळा ती प्रेग्नंट असते किंवा माहेरी गेलेली असते, आणि अशा वेळी जर पुरुषाची इच्छा झाली संभोग करण्याची तर त्याच्याकडे हस्तमैथुनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसतो. हस्तमैथुन म्हणजे मानवाचे प्राथमिक जीवन आहे आणि काम विकासाचा पाया आहे असं आपण म्हणण्यास हरकत नाही. असं म्हटलं जातं किंवा एक सर्वे केला गेला, यामध्ये 100% पुरुष हे हस्तमैथुन करतात असं म्हटलं गेलं, आणि 70% स्त्रिया देखील हस्तमैथुन करतात. आणि पुरुषामध्ये हस्तमैथुन म्हणजे जे शिस्न आहे त्या शिस्नाला पुढे मागे करून उद्दीपन करून वीर्यपतन केलं जातं, आणि स्त्रियामध्ये हस्तमैथुन म्हणजे स्तन किंवा शिस्निकाला कुरवाळून त्यांची कामपूर्ती केली जाते. वीर्यनाशामुळं कमजोरी आली असं जर म्हणत असाल तर मला सांगा, ठीक आहे, हस्तमैथुनामुळे काय होतं? वीर्य बाहेर येतं. संभोग केल्यामुळं वीर्य बाहेर येतं, किंवा स्वप्नदोष होतो, जे झोपेमध्ये वीर्य जातं त्यावेळीसुद्धा वीर्यनाश होतो, किंवा लंघवी संडास करतानाच पण वीर्य बाहेर जातं. मग ह्या चारही प्रक्रिया ज्या आहेत ह्या नॉर्मल आहेत. जर हस्तमैथुनामुळे वीर्य बाहेर जातं, ह्याला जर अशक्तपणा होत असेल असं जर आपण विचार केला तर संभोगामुळं काय? संभोगामध्ये पण वीर्य बाहेर जाणार ना. मग जगात जेवढे काही आता प्रजनन क्रिया जी नॉर्मल म्हटली जाते, म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष हा त्याच्या आयुष्यामध्ये संभोग करतो, मग तो पण कमजोर होतो का? तर तसं काही नाही आहे. त्यामुळे हस्तमैथुन केल्यामुळे वीर्य जर बाहेर जात असेल तर हे पण नॉर्मल आहे.
हस्तमैथून केल्यामुळे किंवा संभोग केल्यामुळे किंवा स्वप्नदोष किंवा धातू लघवीतून जात असेल तर ह्या प्रक्रिया नॉर्मल आहेत. त्यामुळे अशक्तपणा आणि वीर्यदोष किंवा वीरनाश ह्याचा काहीही संबंध नसतो. काही पेशंट असे म्हणतात की झोपेमध्ये असताना पहाटे पहाटे वीर्यनाश होतो, म्हणजे त्यांची इनरवेअर असते ती ओली होते, अशी काही पेशंटची शंका असते. यालाच स्वप्नदोष असे म्हणतात. काही पेशंट असे म्हणतात की जेव्हा मी संडास किंवा लघवी करत असताना पांढरासा पदार्थ जातो, यालाच धात सिंड्रोम असं म्हणतात. किंवा काही पेशंटमध्ये वीर्यस्खलन लवकर होतं, म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास आहे असं ते म्हणतात, यालाच प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतात. काही पेशंटमध्ये अजिबात ताठरता येत नाही किंवा ताठरता येण्यासाठी वेळ लागतो, यालाच इरेक्टाईल डिस्फंक्शन असे म्हणतात. अशा बऱ्याच लैंगिक समस्या या पेशंटमध्ये आढळून येतात. तर आपण आज एक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. लैंगिकतेबाबत आणखी एक महत्त्वाची शंका म्हणजे लिंगाचा आकार लहान आहे किंवा लिंगाची जाडी कमी आहे, लिंग मोठे करू शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जसं साधारणपणे प्रत्येक मनुष्याची एक रचना ठरलेली आहे, म्हणजे कुणाची उंची कमी असते, कुणाची उंची जास्ती असते, कोण जाड आहे, कोण बारीक आहे. जसं की हाताची पाची बोटं काही सारखी नसतात. मग एखाद्या व्यक्तीचं लिंग लहान आहे म्हणजे कधी लहान आहे आपण असं म्हणू शकतो? तर सर्वसाधारणपणे समजा त्या व्यक्तीचे करंगळीची तुलना केली, करंगळीचे 3 भाग आहेत, तर त्याच्यातला तिसरा भाग आहे, तो तिसरा भाग आहे साधारणपणे 1 इंच एवढं जरी ताठरता नसताना लिंगाचा जर साईज असेल, म्हणजे लांबी असेल 1 इंच लांबी ताठरता नसताना जरी लिंगाची असेल तरी तो जो साईज आहे तो नॉर्मल आहे असं आपण म्हणण्यास हरकत नाही. याचं कारण असं की स्त्रीमध्ये जे योनी आहे त्याच्यामध्ये संवेदना साधारणपणे 1.5 इंच ते 2 इंचावरपर्यंत संवेदना असते. त्यामुळे एखाद्या पुरुषाचं लिंगाची ताठरता आल्यानंतर 1.5 इंचा जरी ताठरता आली तरीही ते स्त्रीला समाधान देण्याइतपत योग्य आहे. त्यामुळे जास्ती साईज मोठा आहे किंवा जास्ती लांबी आहे म्हणजे स्त्रीला जास्ती समाधान आहे हा गैरसमज आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाचा जो आकार आहे किंवा जो साईज आहे तो 1 इंच जरी असेल ताठरता नसताना आणि ताठरता येऊन 1.5 इंच आणि त्यापेक्षा जर जास्ती होत असेल तरीही ते नॉर्मल आहे असं आपण म्हणण्यास हरकत नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो पेशंटमध्ये आढळतो तो म्हणजे लिंगाची लांबी आपण वाढवू शकतो का? तर मी मगाशी म्हटलं की एखाद्या पुरुषाचं लिंग हे ताठरता नसताना 1 इंच जरी असेल तरी तो साईज नॉर्मल आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पेपरमध्ये किंवा टी व्हीमध्ये आपण बऱ्याच जाहिराती बघतो, जशा की एक तेल आहे किंवा एक जपानी पट्टीनुमा यंत्र म्हणून आहे, तर त्यांचा वापर करून लिंगाची लांबी वाढवू शकतो अशी जाहिरात असते. तर लक्षात घ्या, जगामध्ये कोणतंही तेल किंवा औषध किंवा यंत्र किंवा मशीन नाही ज्याच्यामुळे लिंगाची लांबीही वाढू शकते. तसं पाहिलं तर आपल्या शरीराचा कोणत्याही अवयव किंवा कोणत्याही भागाची लांबी आपण कमी किंवा जास्त करू शकत नाही. आपण शरीराची जी हाताची जी बोटं आहेत ती बोटं कमी जास्त करू शकत नाही. कानाचा किंवा नाकाचा आपण साईज कमी जास्त करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात काय की कोणत्याही औषधानं किंवा मशीननं त्या आपण बदल करू शकत नाही. हां, हे नक्की आहे की प्लास्टिक सर्जरीनं काही दोष निर्माण झाले असतील, काही विकृती निर्माण झाल्या असतील तर त्या करेक्शनसाठी प्लास्टिक सर्जरीचा वापर होऊ शकतो. लिंगाच्या बाबतीत जर विचार केला तर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल लिंगाचा तर त्याचा कधीकधी समोरचा भाग कट करावा लागतो किंवा कमी करावा लागतो. यासाठी प्लास्टिक सर्जरीनं रिकन्स्ट्रक्शन सर्जरी कधीकधी करावी लागते. कधीकधी ॲक्सिडेंटमध्ये इजा होते, त्यावेळी प्लास्टिक सर्जरीचा वापर करून याच्यामध्ये आपण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करून त्याच्या आकारामध्ये त्याच्या साईजमध्ये थोडाफार फरक करू शकतो. पण लक्षात घ्या की कोणत्याही औषध किंवा तेलाने किंवा मशीननं लिंगाचा आकार वाढवू शकत नाही. जर कुणी असं जर म्हटलं असेल की आम्ही तेल किंवा मशीननं लिंगाचा साईज जो आहे तो वाढवू शकतो किंवा लांबी वाढवू शकतो असं म्हणत असेल तर ती फसवेगिरी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. महत्त्वाची आणखी एक शंका जी आढळते ती म्हणजे लिंग वाकडं आहे. साधारणपणे प्रत्येक पुरुषाचं लिंग हे एकतर डाव्या बाजूला झुकलेलं असेल किंवा उजव्या बाजूला झुकलं असेल. काही पेशंटचं लिंग हे थोडं वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला झुकलं असतं. तर कोणत्याही पुरुषाचं लिंग हे सरळ नसतं, त्यामुळे कुणाचं लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला हे झुकलेलं असतं. मी असं का?
जसं एखाद्या व्यक्तीला भांग पाडण्याची सवय असते, कोणी डाव्या बाजूला भांग पडतं, कोणी उजव्या बाजूला भांग पडतं, तशा पद्धतीनं लहानपणापासून जे इनरवेअर घालण्याची जी सवय आहे त्या सवयीनुसार लिंग डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला ठेवण्याची सवय लागते आणि त्यानुसार थोडंफार लिंग हे डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकलेलं असतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की लिंगामध्ये हाड अजिबात नसतं. ताठरता येण्याशी मतलब आहे. ताठरता जर योग्य असेल तर योनीमध्ये लिंगाचा प्रवेश होऊ शकतो आणि संभोग प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते. संभोगासाठी लिंग वाकडे असणे किंवा लिंग डाव्या किंवा उजव्या बाजूला असेल तर प्रॉब्लेम येतो असं काही नसतं. त्यामुळे लिंग जे आहे वाकडं असेल म्हणजे डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकलेलं असेल किंवा वरती किंवा खाली असेल थोडं असेल तरी हे नॉर्मल असतं. जगामध्ये कोणतंही औषध, मलम किंवा यंत्र, मशीन नाही ज्याच्यामुळे आपण लिंग सरळ करू शकतो. त्यामुळं लिंग वाकडे असणे हे नॉर्मल आहे, घाबरायचं काहीही कारण नाही. पुढची शंका जी पेशंटमध्ये आढळते ती म्हणजे लिंगाची जाडी वाढवू शकतो का. तर आपणा सर्वांना माहीत आहे की बाळाचा जो जन्म होतो तो योनीमधून होतो आणि योनीची क्षमता जी आहे ती बाळाचे डोकं या साईजचं जवळ असेल तर तेवढे क्षमता फ्लेक्झिबल तेवढी योनी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं जे करंगळी आहे त्या करंगळीचा जेवढी जाडी आहे तेवढं जरी लिंगाची जाडी असेल तरी ते स्त्रीला समाधान देण्याइतपत योग्य आहे. आणि मी मगाशी म्हटलं ज्याप्रमाणे लिंगाची लांबी आपण वाढवू शकत नाही त्या पद्धतीनं कोणत्याही औषधानं, तेलाने किंवा मशीननं आपण लिंगाची जाडी वाढवू शकत नाही. सर्वांनी हे लक्षात घ्या की लिंगाची जाडी जास्त असेल किंवा लिंगाची लांबी जास्त असेल म्हणजे स्त्रीला जास्ती समाधान मिळतं, हे चुकीचं आहे. स्त्रीला 1.5 इंच जरी पुरुषाचं ताठरता आल्यानंतर लिंगाचा साईज असेल आणि जाडी ही करंगळी एवढी जरी असेल तरी स्त्रीला समाधान देण्याइतपत योग्य असतं, हे आपण लक्षात घ्यावं. आणखी एक महत्त्वाची समस्या जी आढळते ती म्हणजे वीर्याचं प्रमाण कमी आहे किंवा वीर्य पातळ आहे. लक्षात घ्या, वीर्य जे बनतं ते वेगवेगळ्या ग्रंथीच्या स्त्रावापासून बनतं. तसंच टेस्टिस जेव्हा वृषण किंवा समानल वेसिकल किंवा प्रोस्टेट ग्रंथी, पुरस्थ ग्रंथी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथीच्या स्त्रावापासून हे वीर्य हे बनतं. मग वीर्याचं प्रमाण कमी आहे असं म्हणतात. साधारणपणे 2 ते 3 ml जरी वीर्य असेल म्हणजे वीर्यस्खलनामध्ये 2 ते 3 ml जरी वीर्य बाहेर पडत असेल तरी ते नॉर्मल आहे असं म्हणण्यास हरकत नाही. मग वीर्य पातळ असं कधी पेशंट म्हणतात. वीर्य हे वेगवेगळ्या ग्रंथीच्या स्त्रावापासून बनत असतं. वीर्याचं जर पृथक्करण केलं तर ते वेगवेगळ्या घटकापासून ते बनलेलं असतं. जसं की वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड्स असतील, गंधक आहे किंवा फॉस्फरस, नायट्रोजन, सोडियम, पोटॅशियम, फ्रुक्टोज, इनोसिटॉल अशा वेगवेगळे जे घटक आहेत हे घटक आपल्या वीर्यामध्ये हे आढळतात. मग वीर्य पातळ आहे म्हणजे नक्की काय. लक्षात घ्या की मूल होण्यासाठी वीर्य पातळ असणे किंवा घट्ट असणे याचा काहीही संबंध नसतो. वेगवेगळ्या ग्रंथीपासून ह्या स्त्रावापासून हे वीर्य बनत असल्यामुळं जर समजा प्रोस्टेट ग्रंथीच्यापासून जर स्त्रावाचं प्रमाण जरा जास्ती असेल तर त्यावेळी कधीकधी वीर्य हे पातळ हे आढळतं. किंवा बऱ्याच वेळा जर संभोग केला नसेल आणि गॅप असेल बाबा 5-6 दिवस जर वीर्यस्खलन झालं नसेल तर त्यावेळीसुद्धा कधीकधी पेशंटमध्ये वीर्य घट्ट आहे असं हे आढळून येतं. त्यामुळे पण लक्षात घ्या, वीर्य पातळ असणे किंवा कमी असणे याचा आणि लैंगिकतेचा किंवा सेक्सची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा काहीही संबंध नसतो. काही पेशंटची शंका अशी असते की वीर्याचं जे प्रमाण आहे ते पहिल्यांदा ज्यावेळी मी संभोग करतो त्यावेळी वीर्य हे योग्य प्रमाणात पडतं, दुसरा जो अटेम्प्ट करतो त्यावेळी वीर्य कमी येतं किंवा वीर्याचं प्रमाण हे कमी असतं. लक्षात घ्या, वीर्य हे वेगवेगळ्या ग्रंथीच्या स्त्रावापासून बनलं जातं. मग त्यामुळे एकदा जर वीर्यस्खलन झालं, समजा एखाद्या रात्री पहिल्यांदाच क्रिया केली आणि वीर्यस्खलन झालं, 2 ते 3 ml वीर्य बाहेर पडलं समजा, तर पेशंट असं म्हणतो की दुसऱ्यांदा मी करताना वीर्याचं प्रमाण कमी असतं किंवा वीर्य हे अजिबात येत नाही. हे नॅचरल आहे, कारण वीर्याची जी साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे किंवा जी थैली आहे समानल वेसिकल ती एकदा रिकामी झाल्यानंतर पुन्हा भरण्यास नक्कीच वेळ लागतो. साधारणपणे 1 दिवसाचा कालावधी याला लागतो. म्हणजे 24 दिवसाचा सायकल आहे जे समानल वेसिकलमध्ये वीर्य पुन्हा जमण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे एकदा जर वीर्यस्खलन झालं
त्यावेळी जी समायनल वेसिकल जी ग्रंथी आहे त्याच्यामध्ये वीर्य पुन्हा साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती निर्माण होण्यासाठी साधारणपणे 24 तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे सेकंड अटेम्प्टमध्ये वीर्य हे कमी असणे किंवा वीर्य अजिबात न पडणे हे नॉर्मल आहे. वीर्याबाबत आणखी एक महत्त्वाची समस्या जी आढळते ते म्हणजे स्वप्नदोष होणे. पेशंट असे म्हणतात की आम्ही झोपलेलो असताना पहाटे पहाटे वीर्यस्खलन होतं किंवा अंडरपॅन्ट ओली होते, यालाच स्वप्नदोष असं म्हणतात. मग स्वप्नदोष होणं हे चुकीचं आहे का नॉर्मल आहे? तर शास्त्रीयदृष्ट्या हे नॉर्मल आहे. जेवढे पुरुष आहेत त्या प्रत्येक पुरुषाला स्वप्नदोषाचा अनुभव हा नक्कीच येतो. मग स्वप्नदोष होतो म्हणजे नक्की काय होतं? मी मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या ग्रंथीच्या स्रावापासून हे वीर्य तयार होतं. वीर्यस्खलन हे हस्तमैथुनामुळे वीर्यस्खलन होऊ शकतं किंवा नॉर्मल एखाद्या स्त्रीशी संभोग केल्यानंतर वीर्यस्खलन होऊ शकतं. मग वीर्याची जी पिशवी आहे किंवा जे समायनल वेसिकल आहे, ही जी पिशवी थैली जर रिकामी झाली नाही तर वीर्य जाणार कुठे? जर एखाद्या व्यक्तीनं संभोग केला नाही किंवा हस्तमैथुन केलं नाही तर वीर्याचा साठा हा वाढत जातो. आणि ही जी वीर्य तयार होण्याची प्रक्रिया आहे ही लाळेसारखी आहे. जशी लाळ ही रोज निर्माण होते तसं वीर्य हे वेगवेगळ्या ग्रंथीपासून रोज तयार होतं. त्यामुळे जर हस्तमैथुन केलं नाही किंवा संभोग केला नाही तर रात्री म्हणजे पहाटे पहाटे वीर्यस्खलन होण्याची शक्यता असते. आणि ही नॉर्मल प्रक्रिया आहे. पहाटे पहाटे ताठरता येते आणि वीर्यस्खलन होतं. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. जर हस्तमैथुन केलं नाही किंवा संभोगाचे जे प्रमाण आहे ते जर कमी असेल तर वीर्याचं प्रमाण हे कंटिन्यू तयार होत असल्यामुळं रात्री झोपेमध्ये वीर्य जाणं हे नॉर्मल आहे. आणि म्हणजेच काय की स्वप्नदोष हे नॉर्मल आहे. घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. कोणताही मोठा आजार नाही. स्वप्नदोष हे एक नॉर्मल प्रक्रिया आहे. काही पेशंटमध्ये आणखी एक महत्त्वाची समस्या आढळते किंवा शंका आढळते ती म्हणजे लघवी किंवा संडास करताना धातू जातो. कसं असतं की मूत्र नलिका आणि वीर्य नलिका ही एकमेकांना जोडलेली असते आणि ज्या ठिकाणी ते जोडतात तिथे एक झडप असते. त्यामुळे लघवी करत असताना वीर्य नलिका ही बंद असते. त्यामुळे लघवी करत असताना फक्त लघवी बाहेर येते किंवा संभोग करत असताना जी मूत्रनलिका आहे त्याची झडप बंद असते. त्यामुळं वीर्य बाहेर येतं. पण जर त्या झडपेमध्ये जर प्रॉब्लेम असेल, त्यामध्ये झडपेमध्ये काही कारणामुळे बिघाड असेल, जसं की पुरस्थ ग्रंथीचे काही आजार असतील, प्रोस्टेट ग्रंथीचे काही आजार असतील किंवा डायबिटीज किंवा इतर काही आजारामुळे झडपेमध्ये प्रॉब्लेम होतो, त्यावेळी कधीकधी वीर्य हे लघवीतून जाण्याची शक्यता असते. संडास करताना पण वीर्य जातं असं म्हणतात. याचं कारण असं की संडास करताना पुरस्थ ग्रंथी प्रोस्टेट ग्रंथीवर दाब पडतो. त्यामुळे पांढरासा स्त्राव हा लघवीतून जातो. युजली जर ॲनालिसिस केलं तर ते फॉस्फेट असतं. त्यामुळे टिपिकल वीर्य जाते असं काही नाही. तो पांढराचा स्त्राव असतो, तो पुरस्थ ग्रंथीचा असतो, त्याच्यामध्ये फॉस्फेट असतं. त्यामुळे तो पांढरा कलर हा दिसून येतो. त्यामुळे जर संभोग केला नाही, हस्तमैथुन केला नाही तर वीर्याचा साठा तसाच असल्यामुळं झोपेमध्ये कधीकधी वीर्य जातं. कधीकधी लघवी किंवा संडास करताना पुरस्थ ग्रंथीवर दाब पडल्यामुळे तिथल्या सिक्रिशन्स ह्या लघवीमध्ये मिसळतात आणि त्यामुळे पांढराचा स्त्राव दिसतो. हे पण नॉर्मल प्रक्रिया आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. वीर्य नाश होतो असं म्हणून चालणार नाही. जशी लाळ ही तोंडामध्ये लाळ ग्रंथीपासून रोज बनते तसंच हे प्रोस्टेट ग्रंथी किंवा टेस्टिस किंवा समायनल वेसिकल या ग्रंथीच्या स्त्रावापासून वीर्य हे रोज तयार होतं. त्यामुळे वीर्यनाश होणे म्हणजे ताकद कमी झाली किंवा अशक्तपणा आला किंवा काहीतरी नुकसान होते असं समजण्याची काहीही गरज नाही. आणखी एक लैंगिक समस्या जी पुरुषामध्ये आढळते ती म्हणजे विलंबित वीर्यस्खलन. त्यालाच डिलेड इजॅक्युलेशन असं म्हणतात. याच्यामध्ये पेशंटची तक्रार अशी असते की वीर्यस्खलन व्हायला वेळ लागतो. हा कालावधी साधारण 7 मिनिटे ते 40 मिनिटापर्यंत त्याला वेळ लागतो. पेशंट म्हणतो की पूर्वी मला वेळेत वीर्यस्खलन होत होतं, आता माझी वीर्यस्खलन करण्याची इच्छा आहे पण वीर्यस्खलन होत नाही. मी स्वतः थकून जातो किंवा पत्नी थकून जाते.
मग विलंबित वीर्यस्खलनाची नक्की कारणे कोणती? यासाठी मानसिक कारणे किंवा औषधे किंवा शारीरिक कारणे ही जबाबदार असतात. मानसिक कारणामध्ये एखाद्या पेशंटच्या मनामध्ये स्त्रीबद्दल जर घृणा असेल, गैरसमज वीर्याबाबत असेल, जसं की वीर्यनाश म्हणजे अशक्तपणा किंवा माझी संपूर्ण ताकद निघून जाईल किंवा जास्ती वेळ वीर्य टिकून ठेवलो म्हणजेच मी खरा मर्द, असा जर काही समज असेल तरीही या विलंबित वीर्यस्खलनाची समस्या काही पेशंटमध्ये दिसू शकते. काही पेशंटमध्ये डायबिटीजचा आजार असेल तरीही विलंबित वीर्यस्खलन दिसतं. काही पेशंटला मानसिक आजार असतील आणि औषधोपचार चालू झाले असतील तर त्या औषधामुळे पण वीर्यस्खलन लवकर होत नाही. अशा पेशंट्समध्ये डिलेड इजॅक्युलेशन म्हणजे विलंबित वीर्यस्खलनाचा आजार हा दिसू शकतो. मग विलंबित वीर्यस्खलनाची ट्रीटमेंट कशी करायची? तर यासाठी पुन्हा औषधोपचार आणि काउन्सिलिंग याची मदत घेणं आवश्यक आहे. काउन्सिलिंगच्या सहाय्यानं पेशंटच्या मनामध्ये जे काही गैरसमज आहेत ते गैरसमज आपण दूर करू शकतो. काही औषधोपचारामध्ये सुद्धा बदल करून त्या शेड्यूलमध्ये बदल करून आपण ट्रीटमेंट करू शकतो. साधारणपणे जे अँटी डिप्रेशन्स असतात त्यांचा वापर केल्यामुळं सुद्धा विलंबित वीर्यस्खलनाचा प्रॉब्लेम दिसू शकतो. यासाठी आमचं साधारणपणे असा सल्ला असतो की ज्या अँटी डिप्रेशन्स आहेत त्यांचा वापर तुम्ही संभोग केल्यानंतर करायचा. उदाहरण द्यायचं म्हटलं तर जर समजा एखादी व्यक्ती रात्री 9 वाजता मेडिसिन्स घेते आणि संभोगाची प्रक्रिया साधारणपणे रात्री 11, 11:30 वाजता घडते. त्यामुळे काय होतं की जर पेशंटनं 9 वाजता जर मेडिसिन्स घेतल्या असतील संध्याकाळी रात्री, तर संबंध 11, 11:30 वाजता ठेवत असताना वीर्यस्खलन होत नाही, कारण त्या औषधामुळे वीर्यस्खलन होत नाही. तर अशा केसेसमध्ये आमचा सल्ला त्या कपलला असा असतो की जे मेडिसिन्स तुम्ही रात्री घेणार आहात ते मेडिसिन्स तुम्ही संभोग झाल्यानंतर घ्यावे, म्हणजे जेणेकरून हा जो विलंबित वीर्यस्खलनाचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण दूर करू शकतो. सर्वात महत्त्वाची शंका जी आढळते म्हणजे वीर्य म्हणजे शक्ती, वीर्यनाश झाला म्हणजे शक्तिनाश झाला किंवा अशक्तपणा आला, असे बऱ्याच पेशंटची शंका असते. मला असं म्हणायचं आहे, समजा मी हाताला जर ब्लेडनं कापलं तर काय ना बाहेर निघेल? रक्त बाहेर निघेल. माणसाचा ॲक्सिडेंट झाला किंवा अपघात झाला तर कशाची बॉटल चढवतात? रक्ताची ना, का वीर्याची चढवतात? तर लक्षात घ्या, माणसाची ताकद ही रक्तामध्ये असते, वीर्यामध्ये नसते. 100 थेंब किंवा 200 थेंब रक्तापासून 1 थेंब वीर्य बनतं असा गैरसमज आहे. मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जसं लाळ असेल किंवा लघवी असेल किंवा धातू असेल हे वेगवेगळ्या ग्रंथीपासून बनलेलं असतं. त्यामुळे माणसाची ताकद ही रक्तामध्ये असते, वीर्यामध्ये नसते. लाळ ही लाळेच्या ग्रंथीपासून बनते, वीर्य हे वेगवेगळ्या ग्रंथीच्या स्त्रावापासून बनतं. तसंच रक्त हे हाडापासून बनलेलं असतं. माणसाची ताकद ही रक्तामध्ये असते, वीर्यामध्ये नसते. जर पुरुषाची ताकद जर वीर्यामध्ये असेल तर मग स्त्रीची ताकद कशात आहे? विचार करण्यासारखं आहे ना. त्यामुळे माणसाची ताकद ही रक्तामध्ये असते, वीर्यात अजिबात नसते. सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे लैंगिक समस्या निर्माण का होतात? आपल्याला ज्या समस्या आढळतात त्या म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन आणि नपुंसकता म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ताठरता अजिबात येत नाही, या प्रमुख समस्या आढळतात. मग हे जे समस्या आहेत या का निर्माण होतात? तर त्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक आजार. डिप्रेशन असेल, उदासीनता किंवा भीतीचा आजार किंवा परफॉर्मन्स ॲक्झायटी असेल तरी ह्या लैंगिक समस्या निर्माण होतात. कधीकधी हार्मोन्सचा जो इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे सेक्स करण्याची अजिबात इच्छा होत नाही, त्यामुळे सुद्धा लैंगिक समस्या निर्माण होतात. आणि कधीकधी शारीरिक आजार जसे की ब्लड प्रेशरचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल किंवा व्यसनामुळे रक्तवाहिनीमध्ये दोष निर्माण होतो, त्यामुळे पण ह्या लैंगिक समस्या निर्माण होतात. रक्तवाहिनी जर व्यवस्थित असेल तर ताठरता व्यवस्थित येते. रक्तवाहिनी दोष हा डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा तंबाखू, गुटखा, सिगरेट किंवा दारू किंवा कोणत्याही व्यसनाच्या पदार्थामुळं रक्तवाहिनीमध्ये दोष निर्माण होतो. रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही, त्यामुळे ताठरता व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे या लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात.
आता आपण लैंगिक समस्यावर उपचार म्हणजे ट्रीटमेंट कशी केली जाते याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आमच्याकडे ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी आम्ही डिटेलमध्ये हिस्ट्री घेतो. त्याची शंका ज्या असतात त्याचा आम्ही पूर्णपणे अभ्यास करतो. त्याचे जर समज गैरसमज आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतो. जर गैरसमज असतील तर सर्वप्रथम त्याला काउन्सिलिंगने ते गैरसमज दूर करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्या पेशंटला जर शीघ्रपतन, ज्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ताठरता अजिबात येत नसेल तर त्या ट्रीटमेंटवर आम्ही भर देतो. एकदा लैंगिक समस्या कोणत्या आहेत याचे निदान झाले की ट्रीटमेंटला सुरुवात करतो. ट्रीटमेंटला सुरुवात करण्यापूर्वी काही तपासण्या करणं हे अत्यावश्यक आहे. जसं की ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये रूटीन ब्लड टेस्ट किंवा किडनी फंक्शन टेस्ट किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट करणं हे अतिशय जरुरी आहे. गरज पडल्यास युरिन म्हणजे लघवीची तपासणी पण करणं आवश्यक आहे. काही पेशंटमध्ये हार्मोनच्या बाबतीत जर शंका असेल तर हार्मोनल टेस्टसुद्धा करणं हे आवश्यक आहे. कधीकधी पॅथॉलॉजी म्हणजे जर वृषणांमध्ये किंवा लिंगामध्ये जर काही दोष आहे हे कन्फर्म जर करायचं असेल तर सोनोग्राफी करणं पण आवश्यक आहे. म्हणजे स्क्रोटल सोनोग्राफी किंवा पिनाईल डॉपलर स्टडी म्हणजे लिंगाची जी रक्तवाहिनी आहे त्यांचासुद्धा अभ्यास करणं हे अतिशय आवश्यक आहे. एकदा तपासण्या झाल्या की ट्रीटमेंट सुरू केली जाते. ट्रीटमेंटमध्ये औषधोपचार आणि काउन्सिलिंग अशा 2 विभागामध्ये ही ट्रीटमेंट केली जाते. औषधोपचारामध्ये समजा एखाद्या पेशंटला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास असेल तर औषधे ही सुरू केली जातात. त्या औषधांच्या मदतीनं ही जी ताठरता आहे ती जास्ती वेळ टिकून राहण्यासाठी मदत ही घेतली जाते. म्हणजे औषधाच्या सहाय्यानं ताठरता ही टिकून ठेवायची. आणि काउन्सिलिंगमध्ये असे काही मेथड्स आहेत, सेक्स करण्याचे काही मेथड्स आहेत जेणेकरून तुमची ताठरता ही जास्ती वेळ टिकून ठेवता आली पाहिजे. जसं की स्टार्ट स्टॉप टेक्निक असेल किंवा स्क्वीज टेक्निक असेल किंवा किगल एक्झरसाइज असेल तर या 2-3 मेथडनं आपण ताठरता ही जास्ती टिकून ठेवण्यासाठी पेशंटला एज्युकेशन देऊ शकतो. त्यामुळे औषधोपचार आणि काउन्सिलिंग या मदतीनं आपण शीघ्रपतन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवर मात करू शकतो. ट्रीटमेंट करण्यापूर्वी जर पेशंटला जर हार्मोन्समध्ये जर दोष असेल तर आपण एंडोक्रायनॉलॉजिस्ट किंवा हार्मोनचे जे स्पेशलिस्ट आहेत त्यांची मदत घेऊनसुद्धा आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो. म्हणजे त्या हार्मोनच्या दोषानुसार आपण ट्रीटमेंटचा ऑप्शन घेऊ शकतो. जर इरेक्टाईल डिस्फंक्शन पेशंटला असेल, नपुंसकता ज्याला आपण म्हणतो, तर असं जर असेल तर काही औषधं आहेत किंवा इंजेक्शन आहेत त्यांची मदत घेऊन आपण ताठरता आणू शकतो. जसे की सिल्डेनाफिल सायट्रेट असेल किंवा टॅडालाफिल सायट्रेट आहे किंवा पॅपॅवरिन नावाचं इंजेक्शन आहे किंवा फेंटोलामिन म्हणून इंजेक्शन आहे. तर या इंजेक्शन किंवा टॅब्लेट्समार्फत आपण ताठरता आणू शकतो. कधीकधी 2-3 प्रकारचे औषधं आहेत त्यांचं मिक्सचरचा वापर करूनसुद्धा आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू शकतो. याही पलीकडे जर औषधांना जर फरक पडला नाही किंवा इंजेक्शनना जर फरक पडला नाही तर काही वेळा औषधोपचार आणि काउन्सिलिंगवर भर दिला जातो आणि ट्रीटमेंट ही सक्सेसफुल आपण करू शकतो. कधीकधी इतर पर्याय म्हणजे व्हॅक्यूम डिव्हाइस किंवा पेनाईल इम्प्लांट ज्याला म्हणतो तर यांचा पण वापर करून आपण ट्रीटमेंट ही करू शकतो. लैंगिक समस्याबाबत आमचा आपणा सर्वांना एक सल्ला असा राहील की जे पेपरमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरात येतात कॅप्सूलबद्दल किंवा तेलाबद्दल किंवा ज्या मशीन्सबद्दल ज्या जाहिरात येतात त्यावर विश्वास ठेवू नका. ती फसवेगिरी असू शकते. त्यामुळे याबाबत तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेऊ शकता. काउन्सिलरना भेटा किंवा सायकॅट्रिस्टना भेटा म्हणजे जेणेकरून तुम्हाला योग्य उपचार हा मिळेल. याशिवाय वेगवेगळ्या स्टिम्युलेशन करण्याच्या टेक्निक्स किंवा उद्दीपन करण्याच्या टेक्निक्स, इमॅजिनेशन कशा पद्धतीने करायचं किंवा फॅन्टसी कशा पद्धतीने क्रिएट करायचं, संभोग करताना वेगवेगळ्या पोझिशनमध्ये संभोग कसे करायचे याचं आम्ही स्लाईड प्रेझेंटेशनद्वारे पेशंटचं काउन्सिलिंग करतो. जेणेकरून या पेशंटच्या ज्या समस्या आहेत जशा की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, शीघ्रपतन असेल, इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल किंवा हे डिलेड इजॅक्युलेशन जे असेल या समस्या आम्ही दूर करू शकतो. लैंगिक समस्याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईट www.nirmalvyasnmuktikendra.com ला भेटू शकता.
दिलेल्या मोबाईल नंबरवर पर्सनली कॉल करू शकता. आमच्या चॅनलला लाईक करा किंवा सबस्क्राईब करा, जेणेकरून या विषयाबाबत आम्ही तुमच्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोहोचू शकतो. धन्यवाद.